खूपच बंडपणा चालू आहे ना, काही नसते होत बघा। आज पौर्णिमा सुवासिनीची, चला सयानो चला, आज पौर्णिमा सुवासिनी। नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही आज बघितलंच असाल की आज नाही का आहे वड सावित्री पौर्णिमा। तर नाही का सर्व सुवासिनी नाही का आज पूजा करतात, तर हे सर्वांना माहीतच आहे। तर बघा मी ताट वगैरे काढलेले। नमस्कार आई। नमस्कार। नमस्कार। तर बघा ह्या माझ्या जावा, म्हणजे हे लहान आहे, म्हणजे मोठ्याच आहेत माझ्यापेक्षा, मी सर्वात लहान आहे। तर यांची पण तयारी झालेली आहे, आता निघायचं आपल्याला, हो ना? हो। हां, तयारी झाली का मग? हो। तर ताटं वगैरे आम्ही सर्व काढलेले आहेत। ताटं दाखवते तुम्हाला पूजेचे। तर अशा प्रकारे आम्ही पूजेची ताटं काढलेले आहेत आणि ताटं वगैरे काढल्यानंतर आता लगेच निघायचं आहे आम्हाला। तिचा शूट तुम्हाला दिसणारच आहे। तर आज का पर पूजा करतात, काय हे कशासाठी करतात हे कमेंटमध्ये सांगा। नेमकं माहिती नाही कशा प्रकारे पूजा करतात काय। तर माझी पहिली वड सावित्री असल्यामुळं तर मला नाही का सर्वांना विचारपूस करूनच मी ताट काढलेलं आहे। मला काही माहिती नव्हतं एवढं काय काय साहित्य लागतं काय काय नाही। तर बघा आजचा लुक असा आहे, साधी सिंपल तयारी केलेली आहे, जास्त काही केलेलं नाही आहे। तर आता बघा तिचा शूट तुम्हाला दिसणारच आहे, वड सावित्री। तर बघा आम्ही इथं पोहोचलेलो आहोत सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये आणि इथं मंदिर आहे। तर मला माहीत पण नव्हतं हे मंदिर आहे म्हणून। मी लग्नाच्या नंतर एक वेळ आली होती, लग्न झाल्यानंतर। आणि बघा इथं सर्वजणी पूजा करत आहे। पूजा सर्वांना माहीतच आहे, पूजा वगैरे ताट सर्व काढलेले आहे। आणि बघा या ताई पण पूजा करत आहे, ते आंबा वगैरे ठेवून पूजा करतात। आणि बघा हे मंदिर पण खूप छान आहे, सरस्वती मातेचं मंदिर आहे। आणि हवा तर खूप आहे आज, हवा असल्यामुळं आज नाही का शूट घेण्यामध्ये हे होत आहे जरा थोडंफार। तर बघा तुम्हाला माहीतच आहे सर्वजणी आज पूजा करतात हे करतात। तर बघा सर्व स्त्रियांची गडबड चालू आहे, पूजा करण्यामध्ये सर्व मग्न झालेलं आहे। तर बघा अशा प्रकारे नैवेद्य वगैरे दाखवतात आणि नवधान्य असतात, ही नवधान्य आणि वटीचं सामान वगैरे सर्व आणलेलं आहे ताईने। नैवेद्य वगैरे दाखवतात अशा प्रकारे। आणि पूजा वगैरे झाल्यानंतर ते वसा त्या वडाच्या झाडाला हे करतात, म्हणजे 7 फेरे मारतात। सौभाग्यवतीचं ते हेच आहे। आणि वस्त्र वाढलेलं आहे। चालू आहे का ताई पूजा? तर बघा आई पण करतील पूजा। आता बघा खूप हवा असल्यामुळं खूप गोंधळ होत आहे आणि पूजा पण सुचत नाही आहे करायची। बघा सर्वजणी आलेले आहे तिथं पूजा करायला। ताई झाली का पूजा? चालू आहे का? काय काय आणलेलं मग तुम्ही पूजेसाठी? बघा नैवेद्य पाणी सर्व पंचामृत हे ते सर्व आणलेलं आहे। तर बघा आता पूजा करायची याची। तर बघा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण पाहायला मिळतील। आणि हे बघा अशा प्रकारे करतात ते, धागा वगैरे असतात ना ते गुंडाळतात, 5 फेरे मारतात त्याला 5 जणी। हे ताईची पूजा चालू आहे करणं। अशा प्रकारे चालू आहे फेरे मारणं 5। आणि हे सर्वांना करावंच लागते।
आणि सरस्वती मातेचं मंदिर पण आहे इथं. तेच ते बोलण्यात काही तेच ते काही बोलत नाही. तर मंदिरामधला तुम्हाला शूट मिळणारच आहे. इथं सर्वांनी पूजा केली आणि मीच राहिली होती शेवटी, तर नंतर मी केली. तर बघा ते काय म्हणतात, धागा वगैरे बांधत असतात, म्हणजे 7 फेरे मारत असतात. 7 फेरे म्हणजे 7 जन्मी मला हाच पती मिळावा म्हणून नाही का ते पूजा केली जाते. आणि सौभाग्याचे वटे वगैरे भरतात खण नारळाने, नाही नारळ वगैरे नसते, आंब्याने भरतात. आणि बघा मला तर चालतच नव्हती ओटी भरायला, तर मी साधीच पूजा केलेली आहे. तर बरेच जण म्हणत होते तुला जमत नाही, तर बरं ठीक आहे म्हटलं साधीच पूजा करायची. आणि बघा खूप मस्त पूजा केली आणि मन प्रसन्नानं पूजा केली. आणि बघा वडाचं झाड पण खूप छान होतं तिथं. आणि नंतर वस्त्र वाहायला मी ते पीस वाहत असतात. पिसानंतर लगेच त्याला वस्त्र वगैरे गुंडाळतात. वस्त्राचा मानच असतो. आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर आणि फोटो वगैरे शूट केले थोडे आणि शॉर्ट व्हिडिओ काढले. आणि बघा सर्वजण म्हणतो असेल ते हरभऱ्याची डाळ कशासाठी ठेवतात, तर बघा हरभऱ्याची डाळीचा मानस असतो. आणि बघा सर्वांनी नंतर हळद कुंकू लावलं. मोठ्या जाऊबाईने लहान्या जाऊबाईला कुंकू हळद लावला आणि नंतर मला लावलेलं आहे. आणि सर्व बायांच्या स्त्रियांच्या चालूच होत्या पूजा करणं. तर बघा तिकडं काय चालू होतं, मुलांचं वंशला तहान लागली होती तर त्याच्या हातातून गडवा घेऊन घेतला त्याच्या मम्मीने. खूप तहान लागली होती त्याला, नंतर दिलं त्याला. तर बघा एकाच्या पूजा चालूच होत्या. ताईची पूजा झाली होती, तर नंतर सर्वांना हळद कुंकू वगैरे लावलं आणि त्यांना पण पूजा केली. आता हे माझ्या मोठ्या जाऊबाई त्यांनी पण छान प्रकारे पूजा केली. आणि बघा त्यांना पण वटी वगैरे भरायला चालत नव्हतं, ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई. आणि बघा ओटी वगैरे भरायला जमत नसलं तर तुम्ही समजू शकता काय असतं. तर खूप जणांनी पूजा वगैरे केली, दर्शन वगैरे केलं आणि नाव वगैरे घेतले सर्वांनी. तर नाव वगैरे घेतल्याचं शूट घेण्यात नाही आला. तुम्हाला माहीतच आहे स्त्रियांची नाव वगैरे घेण्याची प्रथा असते, कुठेही चालू असते, नाव घ्या म्हणून. तर बघा आंबे वगैरे ठेवलेले वाटी आणि सर्वांनी पूजा केली. बाई पोरग पडलं हे. आई पाबरायला काय झालं तर काय झालं, लागलं का रे? किती बंडपणा चालू आहे, खूपच बंडपणा चालू आहे ना. काही नसते होत. बघा किती नाटकखोर आहेत हे लेकरं. देव पण आलेला आहे. देव नमस्कार कर. नमस्कार. बघा सर्व लेकरं किती. हा बाय श्लोक पण उड्या नको मारू ना, पडला तो संस्कार. आता तू पण उड्या मारत आहे बघा, पडल्यावर पण त्याचं चालूच आहे काय ना काय. बस बघा लेकरांचा किती गोंधळ चालू आहे आणि खूप मजा आहे इथं. सरस्वती मातेचं मंदिर पण दाखवलं तुम्हाला. तिकडं हनुमानचं मंदिर आहे, हनुमानजीचं. आणि बघा हे वड सावित्रीचं झाड आहे, वडाचं झाड म्हणतात त्याला. आणि सर्व जणीनं पूजा वगैरे केलेली आहे. पूजा वगैरे सर्वांची झालेली आहे. तर बघा इथं वाहता रोड आहे, त्यामुळं नाही का लेकरांना खूपच सांभाळून घ्यावं लागतं. हां तर बघा इथं महाराज आहे, तर त्यांच्या पाया वगैरे लागायचे आहेत, तर ते तुम्हाला शूटमध्ये दिसतं. सर्वजणांचा गोंधळ बघा, एवढी मस्ती चालू आहे यांची खूपच. आणि हे कोरे चेतन, हे तुझं नाव काय? दर्शन. तुझं? हा तर माहीतच आहे, खूप भंडपणा करतो आणि एवढं खेळणं चालू आहे यांचं. हे देव पण आलेलं आहे, हे लग्नावरून आलेत लेकरं.
आणि बघा खूप गोंधळ चालू आहे यांचा. आता तुम्हाला माहीतच आहे वड सावित्री असल्यामुळे सर्व लेकरं सोबत आलेले आहेत, आईसोबत, म्हणजे आपापल्या आईसोबत सोबत आलेत. आणि बघा सर्वांची पूजा वगैरे झालेली आहे. तर बघा नाही किती गोंधळ घालत आहे ते.